पेण-खोपोली रस्त्यावर सतत वाढलेली रहदारी आणि अरुंद रस्त्यांमुळे होणारे अपघात लक्षात घेता या रस्त्यांचं रुंदीकरण करण्याचा निर्णय नॅशनल हायवेने घेतल्यानंतर आता हे काम जवळपास 90% पूर्ण झालं आहे. मात्र या रस्त्यांवर पेण-खोपोली बायपास रोडवर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं उभी केली जात असल्याने राष्ट्रीय महामार्गाचा हा भाग म्हणजे एक प्रकारे खासगी पार्किंग झोन बनला आहे. अशा पार्किंग केलेल्या वाहनांवर लवकरच आम्ही आणि वाहतूक पोलीस प्रशासन एकत्रितरित्या योग्य ती कारवाई करणार असल्याचं रायगड परिवहन विभाग अधिकारी महेश देवकाते यांनी सांगितलं आहे. दरम्यान या रस्त्यांवर अवजड वाहने बेपर्वा उभी केली जात असल्याने अपघातात वाढ होताना दिसून येत आहे. 2 दिवसांपूर्वी याच पेण-खोपोली मार्गावरील भीषण अपघात झाला आहे. यात जीवही गमवावा लागला आहे. तरीही संबंधितांची अनावस्था कायम असल्याचं दिसून आलं आहे. पेण-खोपोली महामार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने या महामार्गाचं रुंदीकरण करण्यात आलं आहे. मात्र याच महामार्गाच्या दुतर्फा अनेक ठिकाणी अवजड वाहने विनाकारण उभी केली जात असल्याने या महामार्गावरील अपघातांचं प्रमाण देखील वाढलं आहे. कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.